नमस्कार, मी आरती. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं न्यूज नव्हे तर व्ह्यूज या संकल्पनेवर आधारित यूट्यूब जगतातील सर्वात पहिलं, हक्काचं आणि इतरांपेक्षा वेगळं वृत्त संकलन करणारं एकमेव चॅनल म्हणजे बाय माणूस. रोज नवनवीन बातम्या आणि सेलिब्रिटी निवेदकांसोबत आपण आमच्या चॅनलवर भेटणारच आहोत. चला तर पाहूयात काय आहे या पुढची बातमी खास आपल्यासाठी. मनाने मन तयार केली नाती तयार असा आपला 26 फेब्रुवारीला आपल्यातून निघून गेला एक मोठी धाव घेण्यासाठी. मन्या जो घाट होता, मन्या जो जनमानसांची आस होता, मन्या म्हणजे चित्त्याचा भास होता, समर्थ सद्गुणी वेदाची रास होता. तुम्ही देऊ शकत नाही. आज जगात नाव केलं तो महाराष्ट्रात जगात नाव केलं एक प्रकारचं पश्चिम महाराष्ट्रातील बैलगाडा घाटात अधिराज्य गाजविणारा सप्त हिंद केसरी मन्या बैल बैलगाडा शर्यतीतून हरपलाय. बैलगाडा घाटात इतिहास रचणारा इतिहासात विलीन झालाय. या बैलाच्या दशक्रिया विधीसाठी पंचक्रोशीतील बैलगाडा मालकांनी मोठी गर्दी केली होती. खेड तालुक्यातील वाफगाव येथे मन्या बैलाचा 10 दिवसांपूर्वी अंत्यविधी झाला होता. त्याच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रत्येकाच्या डोळ्यात मन्या बैलाच्या आठवणीतले अश्रू कोसळले. राजू जवळेकर यांनी पोटच्या लेकराप्रमाणे मन्या बैलाचा सांभाळ केला होता. बैलगाडा घाटात खेळाडू वृत्तीने धावणाऱ्या मन्याचे अनेक रेकॉर्ड मन्यानेच मोडीत काढले होते आणि करोडो रुपयांची बक्षिसे सुद्धा त्याने पटकावली होती. असा खेळाडू आपल्यातून हरपल्याच्या भावना व्यक्त करत मन्याचा पुनर्जन्माप्रमाणे पुतळा उभारला. आता मन्याचा पुनर्जन्म हा खेळाडूतूनच व्हावा अशी शेवटची इच्छाही व्यक्त करण्यात आली आहे. शिवरायांच्या तलवारीची, पंढरीच्या वारीची आणि बैलगाड्याच्या पारीची परंपरा लाभलेल्या मराठमोळ्या महाराष्ट्रात मी एका गाडा मालकाची लेक तनुष्का काळूराम लंगोटे आज आपल्या समोर बैलगाडा क्षेत्रातल्या देवाला म्हणजेच आपल्या मन्याला कविता रूपी श्रद्धांजली वाहण्यासाठी उभी आहे. बैलगाडा क्षेत्रातला सूर्य कधीही न उगवण्यासाठी कायमचाच मावळलाय. एका मुक्या जीवाच्या जाण्यानं सारा महाराष्ट्र हळहळलाय. वाटलं नव्हतं मन्या तू इतक्याच सोडून जाशील. लाखो मनांवर अधिराज्य गाजवणारा तू एका फोटोत कैद होशील. मन्या तुझ्या बारी मागं पळताना म्हातारा बी तरण व्हायचं. तू घाटाचा राजा झाल्यावर प्रत्येक पोरग पिवळ्या भंडाऱ्यात न्हायचं. मन्या तुझी बारी पुकारल्यावर घाट पुढच्या मिनिटाला भरायचा. तुझ्या तुफान वेगाच्या जोरावर तू सेकंदात घाट उभा करायचा. तुझा टोकन हातात आल्यावर अनाउन्सरचा आवाज आपोआप वाढायचा. तू पळायला लागल्यावर निशाण बहादराला निशाण टाकण्याचा सुद्धा विसर पडायचा. दोन्ही पाय ढासळून सुद्धा बारी भिडवत हा स्वतःचा रेकॉर्ड स्वतःच तोडायचा. आयोजकांना नियम अटी मोडाव्या लागल्या होत्या मन्या तुला पळताना पाहण्यासाठी. महादेवानं देखील सोमवारच निवडला तुला स्वर्ग दाखवण्यासाठी. बंदीनंतर शर्यतीच्या फिक्या चित्रात भरलेला भंडाळाचा पिवळा रंग होतास तू. बैलगाड्याच्या पंढरीत उभा ठाकलेला आमचा पांडुरंग होतास तू. मन्या तू यापुढे कुठंच दिसणार नाही या विचारानंच मनात काहूर उठलंय. काही दिवसातच लाखो डोळ्यांचा पारणा फेडणारं बलमाचं आणि तुझं जुगाट आता कायमच तुटलंय. तुझ्या दावणीची सारी बैल तुला पाहण्यासाठी आसुसली आहेत. यापुढे तुझा कासरा कधीच हातात धरता येणार नाही म्हणून संघटनेची पोरं सुद्धा तरसली आहेत. माणिक मामांची जुपणी आणि मोरवे अण्णांची थाप परत तुझ्यावर पडेल का? जवळेकर लांडगे आणि भोगसे अशा ऐतिहासिक जुगलबंदी पुन्हा एकदा घडेल का? एका रात्रीत नानांच्या देव्हारातला देव कोणीतरी चोरलाय. घरातल्या इवलुशा पोरानं बी तुला पाहण्याचाच हट्ट धरलाय. पण त्याला काय माहित रे त्याचा लाडका मन्या भाई आता मातीत पुरलाय. महाराष्ट्राचा लाडका देव सप्त हिंद केसरी मन्या आता फक्त मूर्ती पुरताच उरलाय. अस्तित्वात नसूनही काही माणसं आपलं नाव उंचीस नेतात. मरणोत्तर होऊनही लाखोंच्या काळजात घर करून राहणाऱ्या फकड्याला जवळेकरांचा सप्त हिंद केसरी मन्या म्हणतात. धन्यवाद तनुष्काताई काळूराम लंगोटे, वापगावचे सुकन्या. धन्यवाद.
उपस्थित सर्व मला मण्याविषयी एक सांगायचं आहे का लोक नावं ठेवतात ना का जनावर नको गाडा नको, पण हे जगाला दाखवा का भावानी माझ्या त्याला पोटच्या पोरापेक्षा पण इतका जपला आणि त्यांनी ते आता पुतळा करून लावलाय ना साहेब. मला एका गोष्टीचं टेन्शन येतंय, तो पुतळा करणाऱ्यांनी सुद्धा एवढा सुंदर बनवलाय आणि त्याचे डोळे इतके बोलके आहेत ना. आता आपण सगळे निघून जाणार त्यावेळेस बाळा एकटा इथं राहणार, तर ते पुतळा मला वाटत होतं लावू नाही, उलट त्यांनी त्याच्याकडे बघितलं ना तर त्याला जे दुःख होणार आहे ह्याला, तर त्यावेळेस सांत्वना करणार कुठे नसणार आहे. कारण की त्यांनी जे केलंय त्या बैलासाठी, बैल म्हणू शकणार नाही, मुलाकडे एक वेळेस लक्ष नाही, मुलगा शाळेत गेला का नाही, पण त्या गोठ्यात एवढा हायफाय बंगला सोडून भाऊ माझं बघावं तर कधी पण शेण असू काही असू मी त्याला बडबड करायची, अरे जेव्हा बघावं तू गोठ्यात बसलेला असतो आणि टकमक त्याच्याकडे असं बघायचं, तो त्याच्याकडे बघायचा आणि तो त्याच्याकडे. जसं काय ते दोघं एकामेकामग बोलत होते, असे त्यांना भाषा कळत होती हो. मग एवढं प्रेम करणारा माणूस आणि त्यांना पाठिंबा देणार एवढं पब्लिक, एवढं आपल्यावर प्रेम करणारं, मग का नाही एवढे लोक गोळा होणार. आणि तो इतका गुणी होता, त्याचा मालक जसा गुणी, हा ह्याचा स्वभाव एवढा शांत सरळ. आपण म्हणतो ना जसं आपण आपल्या मुलांना वळण लावतात त्या पद्धतीने मुलं होतात तसे, आणि पोटच्या पोरासारखं त्याला सांभाळलं आणि ज्याचे ह्याचे गुण आहेत सगळे ते त्याच्यामध्ये होते. एवढा शांत सरळ. आणि विशेष गोष्ट म्हणजे भाऊ पण माझा पहिलवानकी करायचा, तर ज्यावेळेस त्या काळामध्ये एवढं काही गोष्टी नव्हत्या, पण ह्यानी कधी पाठ टेकवली नाही लहानपणी. त्याच पद्धतीने त्याला सुद्धा त्या मण्यानी एवढं नाव, ह्याला हिंद केसरी करायचा होता, ती इच्छा आम्हाला आमच्या मण्या बैलांनी करून दाखवली. ती गोष्ट म्हणजे अक्षरशः अघटित गोष्ट आहे हो. आणि ज्यावेळेस तो मुलाखत देत होता आणि त्याची ती प्रतिमा पडली ना तर काळी धस्स झालं ते बघून, का हे काय संकेत आहे जगामध्ये परमेश्वर आहे का नाही. तुम्ही जर एखाद्याला प्रेम देताल तर जनावर असू नये तर माणूस त्याच्या बदल्यात तो तुम्हाला प्रेमच देतो. आता फक्त काळजी मला माझा भाऊ म्हणून वाटतो का त्यांनी ना थोडंसं त्याच्या मनावर कंट्रोल करावा, नाही तर परत जायचा त्या पुतळ्याकडे बघत बसायचं, त्यांनी त्याच्या तब्येतीची काळजी घ्यावा बस एवढंच. मला आता होणारी गोष्ट ती परमेश्वराच्या हातात आहे, त्याच्या मागे आपल्याला सगळ्यांना जायचं एक दिवस, कुणी राहायसाठी आलं नाही. पण मी म्हणणार म्हणून जाणार, पण त्याचं दुःख त्याला आहे, पण त्या दुःखातून तो सावरला पाहिजे. आणि मला एवढंच परमेश्वराला सांगायचं आहे का तो जो मण्या बैल जो असा ना त्याच्या आत्म्याला परमेश्वरांनी आहे ना शांती देव आणि चांगल्या मोठ्या घरात मोठा खेळाडू होणार बघा. तो त्याची काहीतरी इच्छा अतृप्त राहिलेली आहे ना, तो अकस्मात गेला, त्याला उभं केलं ना तरी तो असा मातीने पायाने अशी माती कोरायचा, ती इच्छा त्याची पूर्ण होणार, मोठा जागतिक खेळाडू होणार तो. त्याच्या आत्म्याला बस परमेश्वरांनी शांती देवान, माझ्या भावाला पण देवाने अशी बुद्धी द्यावं का त्याने त्याच्यातून सावरलं पाहिजे, बस एवढंच माझं म्हणणं आहे, बाकी काही नाही. अरे जब तक सूरज चांद रहेगा मन्या भाई तेरा नाम रहेगा. आज मन्या तुमच्यातून हरपलाय, सगळे विधी केलेले आहेत, काय आठवणी आहेत त्याच्या आता लय फार आठवणी आहेत, म्हणजे बोलण्याच्या पलीकडे आठवणी आहेत. आता त्याची कारकीर्द तुम्हाला सगळं माहिती आहे, पण आमची आज मनस्थिती बोलण्याजोगी नाही राहिलेली. त्याने काय आतापर्यंत त्याच्या म्हणजे आल्यापासून एकही गाठ किंवा एकही गोष्टीचा त्याने कमी नाही पडून दिलेला आहे. जाईन तिथं गाठाचा राजा, म्हणजे अनेक विक्रम त्यांनी स्वतः बनवलेले आहेत. आणि एवढं वय झालं तरी गेल्या वर्षीचे त्याच्या मागच्या वर्षीचे सगळे रेकॉर्ड तोच मुडीत होता त्याचे चालू सीझनला. आता बोलण्यासारखं आमची मनस्थिती आता नाही. आमचे मित्र माणिक शेठ बोलतील. नाही, खरं तर मन्या आपल्यातून हरपलाय, पुतळा त्याचा उभा केलाय, काय त्याच्या मागची संकल्पना? त्यांची एक आठवण आहे, एक स्मृती आहे, त्याच्यापासून शिकण्यासारखं आहे. ते एक मुका प्राणी असताना सुद्धा एवढी जिद्द आहे, आपण माणूस असून आपण काहीतरी आदर्श घेतला पाहिजे. नवीन पिढीने 100% तसं आम्हाला वाटतं आदर्श घ्यावा. जिद्द असली तर सगळ्या गोष्टी होत्या. तसं एक प्राणी दाखवून देतो तर आपण सुद्धा माणूस आहे. मनाचा आदर्श आहे सगळ्यांनी तरुण पिढीत घ्यावा असं मला वाटतं. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं जसं आराध्य दैवत आपण मानलं जातं तसं खेड तालुक्यात नव्हे तर पुणे जिल्ह्यात सर्व महाराष्ट्रामध्ये मन्या हा दैवता समान होता. आणि आम्हाला कोणाला सुद्धा विश्वास वाटत नव्हता. मन्याबद्दल बोलायचं म्हटलं तर अचानक मन्या ह्या सर्वांना लहान थोरांना सुद्धा सोडून गेला. हे देवाघरचं देणं, हे देवाचाच पानमाळा आहे, देव नेणारच आहे, परंतु सर्वांचा विश्वासघात झाला. अशा भावनेनं आज हा जो जनसमुदाय लोटला, हा तुम्हा माझा आणि ह्या जनसमुदायाचं 7 जन्म जवळेकर परिवार, जवळेकर बैलगाडा संघटना, आम्ही ह्या समाजाचं ऋण कधीही फेडू शकत नाही. जन्मोजन्मी आम्हाला मन्यासारखा परत जन्मच घ्यावा लागेल आणि मन्याच्या ऋणातून बाजूला व्हावं लागेल. खऱ्या अर्थानं मन्याचं जर बाबत सांगायचं म्हटलं, 12 सेकंदचा गाठ असला 11:50
संध्याकाळी फायनलला झुपला. आता किती होईल काय होईल, 11-0 2-3च बारी करून दाखवणार मन्याचं रेकॉर्ड कोण्याही महाराष्ट्रात न तोडलं आणि न जोडलं असा मन्या होता. मन्याच्या बाबतीत अजून जर बोलायचं म्हटलं, खऱ्या अर्थानं आम्ही 19-20 वर्ष मन्याला आम्ही झुपतोय. कधी लहान मुलापासून महिला आबाद वृद्ध अशी जुनी माणसं सुद्धा मन्यापर्यंत आली. फोटो काढायचा म्हणलं का सरळ तोंड देऊन मन्या उभा राहायचा आणि मन्यावर प्रेम करूनच लोक जवळ यायची. इतका आदर्श मन्याचा होता. घाटातला मन्या सगळ्यांनी पाहिला, मात्र गोठ्यातल्या मन्याच्या काय आठवणी? गोठ्यातला मन्या तसा मन्या वागणीने सुद्धा आहे ना चातुरच. कधी वल्यात बसला नाही, कधी त्याच्या अंगाला शेण लागलं नाही. मन्या वैरण खाणार, पेंड खाणार, सर्व खाणार. मन्या गोठ्यामध्ये उलटूनच बसणार गव्हाणीमध्ये. आजही मन्या 4-4 दिवस 8-8 दिवस जरी त्याच्यावर पाणी नाही पडलं तरी जसा धुल्यासारखा चकचकीत स्वभावाने मन्या होता.